आयजी स्क्वॉडचे बनावट पोलीस बनून 25 लाखांची खंडणी मागणी, झटापटीत पिंपळगावच्या व्यापाराचा मृत्यू। स्वतःला आयजी स्क्वॉडचे पोलीस असल्याचे सांगत गुटख्याने भरलेली पिकअप अडवून 25 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणात झालेल्या झटापटी दरम्यान पिंपळगाव देवळा येथील व्यापारी जब्बार चांद तांबोळी वय वर्ष 55 याचा मृत्यू झाला। या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। याबाबत पिकअप चालक इलियास सुलतान बागवान राहणार वरचेगाव तालुका चांदवड यांनी देवळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार विलास जगताप राहणार मालेगाव, मोहम्मद शफीक मोहम्मद रफीक राहणार मालेगाव व महेश भामरे राहणार तांदळवाडी तालुका सटाणा यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 105, 204, 126, 2, 309(6), 308(2), 140(2), 35 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 11 मार्च रोजी जब्बार तांबोळी यांनी गुजरात येथून गुटख्याचा माल आणण्यासाठी बागवान यांची पिकअप भाड्याने घेतली होती। माल घेऊन परत येत असताना कळवण परिसरात काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओने त्यांचा पाठलाग करून भौर फाटा येथे गाडी अडवली। आरोपींनी स्वतःला आयजी स्क्वॉडचे पोलीस असल्याचं सांगत गाडीतील माल तपासला व केस टाळण्यासाठी 25 लाख रुपयांची मागणी केली। बोलणी दरम्यान तांबोळी यांनी 11 लाख रुपये देण्याचे मान्य करून मुलगा साहिल याला पैसे घेऊन बोलावले। दरम्यान आरोपींनी त्यांना विविध ठिकाणी फिरवत ठेंगोडा येथील निर्मल नर्सरी परिसरात नेले। तेथे पैसे देण्यावरून वाद झाला असताना तांबोळी यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली आणि काही वेळातच ते बेशुद्ध पडले। त्यांना सटाणा येथील खासगी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं। तांबोळी बेशुद्ध पडताच आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून गेले। या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। आज रोजी पोलीस स्टेशन देवळा येथे एक गुन्हा दाखल झालेला आहे। फिर्यादी नामे इलियास सुलतान बागवान राहणार चांदवड आणि जब्बार चांद तांबोळी राहणार पिंपळगाव वाखारी हे दोघेजण काल संध्याकाळी गुजरात राज्यात गेले होते। त्या ठिकाणून त्यांनी गुटखा खरेदी केला व ते आभोना मार्गे कळवणवरून देवळ्यामध्ये येत असताना कळवणवरून त्यांचा एक ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ गाडी पाठलाग करत होती। त्या स्कॉर्पिओ गाडीने भौर फाट्याजवळ त्यांना अडवलं आणि त्या दोघा जणांना गाडीतून उतरवून स्वतःच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये बसून घेतलं आणि त्यातील स्कॉर्पिओमधील एका आरोपीने पिकअप गाडी स्वतः जबरदस्तीने तो घेऊन गेला। त्यानंतर त्यांनी या तिघांना सटाणा पोलीस स्टेशन हद्दीमधील नंदनवन लॉन्स येथे घेऊन गेले होते। त्या ठिकाणी त्यांनी या गुन्ह्यातील मयत जब्बार तांबोळी यांना पैशांची मागणी केली आणि जब्बार तांबोळी यांचे नातेवाईक पिंपळगाव इथून त्यांना भेटायला गेले असता पोलीस स्टेशन सटाणा हद्दीतील ठेंगोडा या ठिकाणी मयत जब्बार तांबोळी आणि यातील आरोपी नामे विलास जगताप यांच्यात वाद झाला आणि या वादामध्ये त्यांच्या झटापटीमध्ये जब्बार तांबोळी हे त्या क्षणी खाली पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणामध्ये आरोपी नामे विलास जगताप राहणार मालेगाव, मोहम्मद शफीक मोहम्मद रफीक राहणार मालेगाव आणि महेश भामरे राहणार तांदळवाडी यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। सध्या कायदा व सुव्यवस्थेचा कोणत्याही प्रकारचा प्रश्न साइड आ रहे थे, कलवन से देवला साइड आ रहे थे हम। काली स्कॉर्पियो आई भोर पाटे पे आड़वा मारी और हमारे को उठा के ले गई और फरियाद की कि भाई माल है उसमें 25 लाख रुपए लगेगी। फिर उसमें से 11 लाख रुपए में तोड़ पानी। फिर उसके बाद लोनेर में गए, वहाँ पे झिकझिक हुई और जब्बर हुई को मारहान हुई दोनों में और जब्बर हुई का इंतकाल हो गया। नाशिक लोकशाही न्यूजसाठी महेंद्र लोढा, वणी।